मी सुहास वसंत जोशी पुनश्च आपलं सर्वांचं तथास्तु चॅनलमध्ये स्वागत करतो। आज गोचर मालिका जी आपण सुरू केली आहे तर त्यात परत एकदा एक मोठा इव्हेंट घडतोय। 7 सप्टेंबरच्या दिवशी चंद्रदेवाला ग्रहण लागतंय। चंद्रदेव 7 सप्टेंबरला कुंभ राशीत असणार आहेत। तिथे पहिल्यापासून राहुदेव विराजमान आहेत। कुंभ राशीपासून बरोबर त्याच्या समोरचं घर, त्याच्यापासून सप्तम स्थान हे सिंह राशी येते। सिंह राशीमध्ये केतुदेव विराजमान आहेत आणि तिथे स्वतःचं घराचा मालक सूर्योदेव आज 15-16 ऑगस्टपासून त्यांचं भ्रमण सुरू आहे। तर या गोचरमध्ये हे जे ग्रहण लागतं आहे तर याच्या विविध लोकांवर, सगळ्या राशींवर, संपूर्ण जगावर, युनिवर्सवर काही ना काही इम्पॅक्ट पडणार आहे। आज मागच्या वर्षी आणि आत्ता या वर्षी देखील जे मार्च एप्रिलमध्ये जे ग्रहण झाले तर ते भारतात दिसले नाही। तर भारतात जेव्हा दिसत नाही ग्रहण तर त्याची तीव्रता आपल्या भारतीयांवर कमी पडते, लोकांवर, आणि जेव्हा दिसणारे ग्रहण तर त्याचा इम्पॅक्ट थोडा जास्त वाढतो। मग तर ते मागचे जे ग्रहण दिसले नव्हते ते युरोप, अमेरिका या साईडला ते दिसले होते। तर तिथे आपण बघितलं की किती मोठी उथलपथल चालू आहे आणि आता हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे। त्यामुळे इथे इम्पॅक्ट यावेळेस 100% मोठा पडणार आहे। तर मुळात ज्या राशीला ग्रहण लागते, ज्या राशीत ग्रहण लागते ती कुंभ रास आहे। कुंभ रास ही कालपुरुष कुंडलीतली 11वी रास आहे। 11वं घर लाभस्थान आहे, सोशल नेटवर्क आहे, मित्रमंडळी आहे, आपला संपूर्ण समाज आहे। तो समाजात काही तेढ निर्माण होऊ शकते। लाभस्थान प्रत्येक व्यक्तीसाठी आज कुंभ रास हे त्याची इच्छापूर्ती काय होऊ शकते, नाही होऊ शकत हे दर्शवणारा भाग आहे। तर लाभाच्या रिलेटेड काही आपल्याला अपेक्षेपेक्षा कमी गोष्टी घडू शकतात। आज आपल्या मित्रमंडळीमध्ये, आपल्या सोशल नेटवर्कमध्ये काही आपल्या मनाविरुद्ध घडू शकतं। आपल्याला अपेक्षित काही वेगळं होतं आणि तिथे घडलं काही वेगळं। या गोष्टी ओव्हरऑल सर्व लोकांना याचा अनुभव येऊ शकतो। दुसरी रास जी इम्पॅक्ट पडते, जिच्यावर या ग्रहणाची दृष्टी पडणार आहे ती आहे सिंह रास। सिंह रास कालपुरुष कुंडलीमधली पंचम भाव आहे, पंचम स्थान आहे, 5वी राशी आहे। पंचम भाव संततीला दाखवतो। तर सगळ्या राशीच्या लोकांना या काळामध्ये आपल्या संततीच्या बद्दल काही चिंता लागू शकते। संततीचे काही प्रश्न समोर येऊ शकतात। 5वा भाव शेअर मार्केट आहे। तर शेअर मार्केटमध्ये मनाविरुद्ध रिझल्ट्स येत आहेत। आपल्याला लाभाची अपेक्षा होती आणि लॉसचा सामना होतोय। ओव्हरऑलच पंचम स्थान हे इम्पॅक्ट घेणार आहे। कुंभ रास ही इम्पॅक्टेड होणार आहे। तर आपल्या आपल्या कुंडलीमध्ये या 2 राशी मुख्यतः कुठे येत आहेत, कुठल्या स्थानात, कुठल्या भावात विराजमान आहेत, त्याप्रमाणे हे रिझल्ट्स फिरणार आहेत। पण ओव्हरऑल आज चंद्रदेवाला जे ग्रहण लागतं आहे तर चंद्र मन आहे आणि केतू उदासीनता आहे। तर आपण बघाल की साधारण हा महिनाभर कुठल्या ना कुठल्या कारणाने मन उदास होत आहे। आज आई हे चंद्रदेव दाखवतं, सुख हे चंद्रदेव दाखवतो, लिक्विड कॅश हे चंद्रदेवाकडे आहे। तर या सर्व गोष्टींमध्ये काही ना काही चिंता लागून राहील, काही ना काही मनाविरुद्ध घडतंय किंवा अपेक्षित जे होतं ते घडत नाही आहे, असा प्रत्येक व्यक्तीला अनुभव येऊ शकतो। आज जगाच्या पातळीवर समजा आपण विचार केला तर चंद्रदेवाचं होणारं हे ग्रहण, तर इथे राहुदेव आणि चंद्रदेव यांचं मिलन होतं आहे। राहुदेव हा ॲम्प्लिफायर आहे आणि चंद्रदेव जल आहे।
तर आता पावसाळा सुरू आहे, पाऊसला ॲम्प्लिफायर लागणार आहे आणि एवढा तुफान पाऊस पडणार आहे की कदाचित लोक असं म्हणतील की माझ्या बापजन्मी पण एवढा पाऊस बघितला नव्हता आणि धुमाकूळ होऊ शकतो आहे पावसाचा. आणि हे फक्त भारतासाठी नाही तर संपूर्ण जगात, आणि भारतावर इम्पॅक्ट पडणारच, कारण भारताची रास कर्क रास आहे. कर्क राशीचा मालक चंद्रदेव आहे आणि चंद्रदेवाला ग्रहण लागतं आहे. तर नॅचरल कॅलेमिटीज मोठ्या प्रमाणावर येणार आहेत. त्याच्यामध्ये जलतत्व याच्यात तुफान येणार आहे, कारण राहुदेव तुफान आणतो. तर जलाच्या रिलेटेड प्रलय आपल्याला बघायला मिळेल. कदाचित कुठला बांध फुटला, कुठला धरण ओव्हरफ्लो झालं, पूर आला, या गोष्टींचा सामना लोकांना करायला लागणार आहे. तर जे लोक जलतत्वाच्या जवळ राहत आहेत त्यांनी जास्ती काळजी घेणं गरजेचं आहे. या काळामध्ये लोक वर्षाविहारला वेगळ्या वेगळ्या धबधब्यांवर, नदीवर, धरणांवर फिरायला जात असतात. तर मला त्यांना सांगणं आहे की या काळामध्ये आपण धरणापाशी किंवा जलतत्वाच्या कुठल्याही बॉडीपाशी जाणं टाळावं, हे आपल्यासाठी चांगलं राहील. चंद्रदेव जेवणाला दाखवतो. आपण जे अन्न ग्रहण करतो हे चंद्रदेवाच्या अधीन आहे. त्याच्याबरोबर राहू बसला आहे, राहू विष आहे. तर या काळामध्ये फूड पॉयझनिंग ही मोठ्या लेवलला होणार आहे. त्यामुळे आपण सटरफटर बाहेरचं खाणं, आपण कुठेही हॉटेलवर किंवा कुठेही आपण काही त्याचं हायजेनिक ते आहे का नाही याचा विचार न करता आपण काही खातो आहे, काही जल कुठेही आपण पितो आहे. तर ह्या गोष्टी सर्व राशीवाल्यांनी टाळाव्यात आणि थोडंसं आपण भान ठेवलं आणि काय घडू शकतं हे आधीच आपल्याला जेव्हा कळतं आहे तर त्याचा फायदा आपण उचलला आणि एक महिनाभर आपण थोडंसं रिस्ट्रिक्टेड आणि डिसिप्लिन राहिलो तर आपल्याला काही जे आजार किंवा फूड पॉयझनिंग किंवा अजून ज्या काही गोष्टी घडू शकतात, काही कॅलेमिटीजचा सामना होऊ शकतो, तर तिथे आपण सावधानतेने आपण वागून आपण हा काळ आपण काही मनाविरुद्ध न घडता देखील आपण हा टाळू शकतो. आज कुंभ रास ही ओव्हरऑल मित्रपरिवार आहे, सोशल नेटवर्क आहे. तर या काळामध्ये मित्रपरिवाराशी थोडंसं आपण लांबच राहिलेलं चांगलं, कारण कुणाशी तरी वादविवाद होऊ शकतो. आपल्याला त्याच्याकडून काही अपेक्षा होत्या आणि त्या मित्रांनी त्या पूर्ण नाही केला आणि त्याच्यामुळे मग वाद होत आहेत किंवा तो माणसाच आपल्या मनातूनच उतरला आणि आपले वर्षानुवर्षाचे संबंध कारण नसताना छोट्याशा आपल्या अपेक्षेमुळे आपण ते गमावू शकतो. तर या काळामध्ये सर्व राशींनी या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. आपण प्रत्येक राशीवर काय इम्पॅक्ट पडणार आहे, कुठे त्यांनी सावधानता ठेवायला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी उपाय काय करायला पाहिजे हे आपण पुढच्या भागामध्ये बघूयातच. पण आत्ता संपूर्ण कुठल्याही राशीची व्यक्ती आहे त्यांच्यासाठी एक कॉमन उपाय हा आपण बघूयात की ज्याच्यामुळे या चंद्रग्रहणाची पूर्ण तीव्रता आपल्याला कमी करता येईल. सर्वात महत्त्वाचं, आज जे चंद्रग्रहण होतं आहे साधारण 11 वाजता रात्री सुरू होणार आहे आणि ते 2:15 वाजेपर्यंत राहणार आहे. तर हे जे काही काळ आपल्याला मिळतो आहे 3-4 तासाचा, तर ग्रहण काळामध्ये देवानी त्याचे दार उघडलेले असतात आणि तुम्ही जी मंत्र साधना या काळामध्ये करू शकता ते सरळ मंत्र सिद्ध व्हायला लागतात. याचा प्रत्येक व्यक्तीने लाभ उठवावा. याच्यामध्ये तुमचं जो कुलदैवत आहे त्याचं नामस्मरण करणं, तुमच्या राशीस्वामीचं नामस्मरण करणं, तुमच्या भाग्यस्थानाच्या मालकाचं नामस्मरण करणं, मंत्रजाप करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं चंद्रदेवाला ग्रहण लागतं आहे. तर चंद्रदेवाच्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे देवतांना त्या काळामध्ये की चंद्रदेवाला लवकरात लवकर या ग्रहणाच्या त्रासातून मुक्त कर देवा, आणि त्याला जोही त्रास होतो आहे तर तो लवकर संपू दे, ही माझी मनापासून प्रार्थना आहे. चंद्रदेव हे लक्षात ठेवेल की
त्याला जेव्हा त्रास चालू होता तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी देवाला प्रार्थना केली, आणि नंतर जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये कधी अडचणीत याल तर चंद्रदेव त्याची परतफेड 100% करेल. चंद्रदेवासाठी तुम्हाला 100% या काळामध्ये मंत्रजाप करायचा आहे. ओम सोम सोमाय नमः हा मंत्र तुम्ही 108 वेळा, तुम्ही 1 माळ 2 माळ 10 माळ, तुम्हाला जेवढा वेळ युटिलाइज करता येतोय तो तुम्ही करा. तुम्ही महादेवाचं नामस्मरण फक्त नमः शिवाय याचा मंत्रजाप करू शकता. तुम्ही ओम चंद्रमसे नमः हा मंत्र तुम्ही जाप करू शकता. आणि या काळाचा सदुपयोग तुम्ही केलात. तुम्ही दुसऱ्या दिवशी ग्रहण संपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ग्रहणाच्या काळात संकल्प करायचा आहे, आणि चंद्रदेवाच्या रिलेटमध्ये तुम्ही दूध, तुम्ही एखादी खीर किंवा खिरेला लागणाऱ्या वस्तू, तांदूळ आहे, दूध आहे, गूळ आहे, खडीसाखर आहे, या गोष्टी तुम्ही देवस्थानामध्ये दान केल्या तर आपल्याला भरपूर या ग्रहणाची तीव्रता कमी करता येईल. हा एक साधा उपाय आहे जो प्रत्येक व्यक्ती करू शकतो. कुठली रास आहे, कुठलं त्याचं नक्षत्र आहे, त्याचा चंद्र चांगला आहे वाईट आहे, या उपायाने संपूर्ण ग्रहणाची आपल्याला तीव्रता कमी करता येईल. आपल्या मनाला होणारा जो त्रास आहे या महिन्याभराच्या पिरियडमध्ये हा आपल्याला न्यूनतम करता येईल. या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपल्या आईची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण चंद्र म्हणजे आई आहे, आणि चंद्राला ग्रहण लागतं आहे तर निश्चितच आईला काहीतरी त्रास होणार आहे. तर या गोष्टी आपण साध्या सरळ उपायांनी देखील आपण कमी करू शकतो. कुठलाही आपल्याला खर्च न करता मंत्रजाप करून आपण देवाच्या सानिध्यात त्या ग्रहण काळाचा उपयोग तुम्ही केलात तर तुम्हाला तुमची आत्मिक शक्ती अशा प्रकारे जागृत होऊ शकते की ते मी डिस्क्राईब नाही करू शकत. व्यक्ती फक्त त्याचा अनुभव करू शकते. त्यामुळे प्रत्येकाने या ग्रहण काळाचा लाभ घ्या. याला घाबरण्याची गरज नाही. हा एक इव्हेंट आहे. देवानी एक संधी दिली आहे आपल्याला आणि त्यांनी दार उघडलेत. तर काय पाहिजे ते तुम्ही मागू शकता. या काळाचा सदुपयोग पूर्णपणे सर्व राशींनी करावा. धन्यवाद.